आळंदीत पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंवर शाई फेक वारकरी संप्रदायातील घुसखोरांच्या यादीवरून राडा। संग्राम भंडारेंसह 10 ते 12 जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मंत्री नितेश राणेंसह आमदार संग्राम जगताप यांच्याकडून भंडारेंच्या कृत्याचं समर्थन, तर छगन भुजबळ, अंबादास दानवेंसह रोहित पवारांकडून शाई फेकीच्या घटनेचा निषेध। शाईफेक प्रकरणानंतर विकास लवांडेंवर दुग्धाभिषेक। लोणी काळभोर पोलीस ठाण्याबाहेरच समर्थकांकडून लवांडेंवर दुग्धाभिषेक। एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। मुलींचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल करत असल्याची माहिती। अनेक व्हिडिओ पोलिसांच्या हाती, सूत्रांची माहिती। नाशिक टीसीएस धर्मांतरण आणि अत्याचार प्रकरणी निदा खानची एसआयटीकडून चौकशी। महिलांना धर्मांतरण करण्यासाठी दबाव टाकल्याचा निदा खानवर आरोप। चौकशीतून अनेक घडामोडींचा उलगडा होण्याची शक्यता। मराठवाड्यातील बँकांमध्ये 500च्या नोटांचा तुटवडा। ट्विट करत अंबादास दानवेंचा आरोप। आरबीआयने लक्ष घालून समस्या सोडवण्याची केली विनंती। लातूर, धाराशिव, परभणीत अनेक एटीएम बंद। जळगावच्या 40 गावात मध्यरात्री अज्ञात जमावाकडून दगडफेक। मेहतर कॉलनी परिसरातील अनेक घरांचं नुकसान। जमावाने हवेत गोळीबार केल्याचा स्थानिकांचा दावा। पोलिसांकडून दगडफेक करणाऱ्यांचा शोध सुरू। रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची बिनविरोध निवड। 2026 ते 2029 या 3 वर्षाच्या कालावधीसाठी पवार अध्यक्ष राहणार। नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम। द्वारका परिसरासह शहरातील विविध भागात बुलडोझर कारवाई। 9 जेसीबींच्या माध्यमातून पालिकेकडून कारवाई सुरू। अमरावतीच्या अंजनगाव बारी गावात वादळी वाऱ्यासह गारपीट। कांदा, गहूसह केळी आणि संत्रा बागांना मोठा फटका। नुकसानीचे पंचनामे करून मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी।